सखी सावली काव्यांजली। तुला ना तुझ्या या कर्मांची फळं मिळायलाच हवी, पण ती तुला एकटीला मिळायला, त्यासाठी ही वेळ योग्य नाही। आपण नक्की परत भेटू। काव्या, पुढे काय करायचं ठरवलंय? पुढे माहित नाही का, पण या खोटारड्या बाईसोबत नाही राहणार एवढं मात्र नक्की। घरी माझ्याबरोबर घरी जा। काय काय प्राची वाट बघते हो तुमची, तिला आत्ता गरज आहे खूप तुमची। मी घरी? हो, प्राची आणि निमिष नेहमी आठवण काढत असतात। बॅग घेऊन या, मी आहे। आलोच। काव्या कशी नाही आली ग अजून? विश्वजितकडे काही गोंधळ तो झाला नसेल ना? हो ना, नक्की तिकडे काय घडलंय कोणास ठाऊक। असं करा, तुम्ही तिला फोन लावा बरं, आणि तिने नाही उचलला तर सरळ विश्वजितला फोन लावा। ठीक। दादू, आई आई, प्राची, आई,
बाळा किती ताप आहे तुला. आई येईल आता. डॅडू चाची डॅडू तू कसा आहेस? मी बरं आहे. ताप अजून उतरलंच नाहीये. तुझी आठवण येत होती म्हणून तिला ताप आलाय. तू तुझी बाहेरची कामं करत होतास आणि घरच्यांना त्रास. डॅडू डॅडू आम्ही तुला खूप मिस केलं. तू आता आम्हाला सोडून नाही जाणार ना परत? ऍक्च्युली आम्ही तुला जाऊच देणार नाही. हो डॅडू तू कुठेही जायचं नाही. नाही बाळांनो, मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाहीये. ओके? आई थँक्यू सो मच. यू आर द बेस्ट मॉम इन द वर्ल्ड. तू डॅडूला आणून माझी विश पूर्ण केली. थँक्यू. विशू बस ना. काव्या विशूसाठी पाणी आण. प्राजू तुला ताप आहे की नाही बाळा? अजून औषध घ्यायचंय आपल्याला. अजून पूर्ण बरं झालेलं नाही आहेस. चल आराम कर. चल बाळा. मी बॅग घेऊन येतो. अक्काई लाडू कशी आहेस बाळा? सगळं नीट आहे ना तिकडे? खरं सांगू तर अक्काई काकांची आठवण आली नाहीये असा एकही क्षण गेला नाहीये ग. ते नेहमी माझी काळजी घ्यायचे. कितीही उशीर झाला तरी मला आठवणीने विचारायचे, अंजली बाळा जेवलीस का? तू आरामात पोटभर? हो लाडू, बाबा होतेच तसे. आपली काळजी घेणारे, सगळ्यांशी प्रेमाने वागणारे होते. लाडू तुला एक सांगायचं होतं. विश्वजित घरी परत आले. भाऊजी अक्काई अगं किती आनंदाची बातमी दिली आहेस तू. हे बघ लाडू, फार खुश व्हायची गरज नाही. ते फक्त मुलांचे वडील म्हणून या घरात परत आले. म्हणजे मला काही कळलं नाही. तुझ्या मर्जी विरुद्ध काही होत आहे का तिकडे? नाही नाही, मर्जी विरुद्ध घडते असं काही नाहीये. पण मी हे सगळं मनापासून मान्य केलंय असंही नाही. म्हणजे मी फक्त मुलांसाठी, त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना घरी आणलं. आणि लाडू, मी तुला उद्या सकाळी फोन करते. आपण उद्या बोलू. ठेवते. बाय. काव्या,
एवढं सगळं घडून सुद्धा तू मला घरी घेऊन आलेस, मला माफ केलंस. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय विश्वजित. म्हणजे मी तुम्हाला घरी आणलंय हे बरोबर आहे, पण तुम्हाला माफ केलेलं नाही. आपल्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखं सगळं होऊ शकणार नाही. काव्या, अगं बाळाबद्दलचा पुरावा तूच दिलायस. तुझ्या समोरच तर सगळं काही क्लिअर झालं. एक मिनिट. बाळाबद्दलच्या शंका संपल्यात विश्वजित, पण तुमच्या वागण्याबद्दलचे प्रश्न अजूनही तसेच आहेत. ते बाळ जरी तुमचं नसलं तरी तुमचं आणि श्रेष्ठाचं नातं होतं हे विसरता येणार नाही. तुमच्या मनात जर खरंच काही पाप नसतं ना, तर तिने तुमच्यावर असा आरोप केला त्याच वेळी तुम्ही तिच्या कानाखाली लगावली असती. पण तुम्ही तसं करू शकला नाहीत, कारण कुठेतरी तुम्ही सुद्धा चुकीचे होतात. तुम्ही केलेल्या विश्वासघातामुळे मला, मुलांना, आई बाबांना किती मनस्ताप सहन करावा लागलाय ना, त्याची कल्पना सुद्धा नाहीये तुम्हाला. आणि मी हे विसरू शकत नाही. आता जर आपल्यामध्ये काही नातं उरलं असेल तर ते फक्त आपण दोघं प्राची आणि निमिषचे आई वडील आहोत इतकंच. त्यामुळे आपण आई बाबा म्हणून मुलांच्या जबाबदाऱ्या निभावण्याकडे लक्ष देऊया, कारण तुमचा तुमच्यावर किती ताबा आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. आधीचं सगळं विसरून मी नॉर्मल होईल आणि उद्या पुन्हा तुमचं मन दुसरीकडे. काव्या, असं नको म्हणूस. बस बस, मला ना आणखी काही बोलायचंच नाही. हे काय करताय तुम्ही? हे सगळं करायची गरज नाहीये. आधी जेव्हा तुम्ही मला मनापासून बायको मानत नव्हतात तेव्हा सुद्धा एका बेडवर झोपत होतोच की आपण. आत्ताही तसंच करूया, कारण काय आहे, आपल्या या बेडरूम मध्ये मुलं येत जात असतात. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लावू नका मला प्लीज. काव्या, काव्या, ऐक. हे बघ, तू आत्ता मला म्हणालीस की आपण काही बोलूया नको, पण मला तुला एक सांगायचं, प्लीज ऐकून घे. प्लीज प्लीज. हे बघ, श्रेष्ठ आणि माझ्याबद्दल जे काही घडलं ती माझी फसवणूक होती. म्हणजे त्या रात्री काय घडलं खरंच मला डिटेलमध्ये माहित नाही. मी शुद्धीत नव्हतो, काही कळलं नाही. काय तिने फोटोज वगैरे काढले, आणि सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा श्रेष्ठाने गवगवा केला होता. तेव्हा तुम्ही शुद्धीत नव्हता, पण आता तरी आहात ना. हे सगळं तुम्ही जे सांगितलंय त्याच्यावर मी विश्वास ठेवेन असं वाटलंच कसं तुम्हाला विश्वजित?
बस. आई तुझी मनस्थिती कळतीये मला. विश्वजितला तुझ्या मनाच्या विरुद्ध तुला या घरात आणावं लागलं हे माहित आहे मला. आई मी मुलांसाठी हे सगळं हो ग, हे मी तुला आधीपासूनच सांगितलं होतं. कोणताही निर्णय घेताना तुला मनापासून काय वाटतं याचा विचार कर. तुझ्यातल्या काव्याला ओळख. ह्या काव्याला विसरू नकोस. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, तुला आतून त्रास होत असणार आहे हे कळतंय मला. तुझी चिडचिड लपवू नकोस काव्या. हे बघ, यातून बाहेर पडायचं असेल ना तर एक उपाय आहे. विश्वजितला ऍक्सेप्ट कर. काय आई हे तुम्ही सांगताय? हो, हे बघ, विश्वजितनं ज्या दिवशी मोठं पाप केल्याचं कळलं त्या दिवशी त्याला घरातून बाहेर काढणारी ही मीच होती. आणि आता तुला हे सांगणारी ही मीच आहे. त्याच्याकडून चूक झाली, पण आपल्याला वाटत होतं तसं गंभीर पाप त्याच्याकडून नाही झालंय हे आता सिद्ध झालंय ना. जी फसवणूक झालीये आणि त्याला त्याचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी द्यायला हवी. त्याला त्याची चूक कळावी. बायको म्हणून तुझी त्याला किंमत कळावी असं मला वाटतंय. वडील आणि मुलगा म्हणून तो चांगलाच आहे. फक्त एक चांगला नवरा म्हणून स्वतःला सिद्ध करायची संधी तू दे. काव्या, या बाबतीत शांतपणे विचार कर. हे बिल भरलेलं आहे. मधुरे, हे कुठलं बिल आहे ग? काय झालं? काय झालंय मधुरा तुला? खरं तर हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये हे कळतंय मला, पण तरीही राहवत नाहीये म्हणून बोलतीये. हे सगळं कार्य पूर्ण होईपर्यंत 13 दिवस तिकडे राहण्याची अंजलीला काय गरज होती? खरं तर काव्या मुलगी आहे त्यांची, तिने राहायला हवं होतं. ही अंजली तर पुतणी आहे. पण नाही, काव्या गेली निघून तिच्या घरी आणि ही राहिली आहे तिथंच. हे मला अजिबात पटलेलं नाही. अगं काय बोलतेस तू मधुरे? हं? सदानंदराव अचानक गेल्यामुळे त्या घरावर आभाळ कोसळलंय. आणि काव्य आणि अंजलीचं म्हणशील तर त्या वेगवेगळ्या नाहीच आहेत. काव्याला शक्य नाहीये म्हणून अंजली थांबायचं म्हणाली. यात काय इतकं? हं? आणि अशा वेळेला अशा वेळी करत प्रत्येक वेळी अंजलीने तिच्या मनासारखंच सगळं केलंय. या घरात ती लग्न होऊन आल्यापासून बघतीये मी. घराच्या बाहेरच राहायला जास्त आवडतं तिला. घरात राहण्यात इंटरेस्ट कमीच आहे तिला. आता तू जास्तच बोलतेस हं मधुरा. अगं नाती जपणं फार महत्वाचं असतं. काही नाती रक्तापलीकडे असतात, जीवाची असतात, भावनांची असतात. पण तुला कसं पटणार नाही का? कारण आपला संसार सुद्धा आई बाबांपासून वेगळा झालाय.
तेव्हा नात्यांची ओढ काय असते हे तुला कसं समजणार नाही का?